श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो. सावधान, सावध व्हा, कारण या पौर्णिमेनंतर तुमच्या घराच्या दाराबाहेर साक्षात ती अदृश्य शक्ती उभी आहे. हा पौर्णिमा तुमच्या आयुष्यात कोणताही सामान्य बदल घेऊन आलेली नाही, तर नशिबाचा तो भयानक युटर्न घेऊन आली आहे, ज्याची तुम्ही अनेक जन्मापासून वाट पाहत होता. जर पौर्णिमेची रात्र संपताच तुमच्या वास्तूत काही विचित्र घटना पडू लागल्या असतील, तर समजून जा की विज्ञानालाही न समजणाऱ्या पुढच्या 48 तासाचा हा महाथरार आता सुरू झाला आहे. साक्षात महाकाळाने तुमच्या नशिबाची पाने उलटायला सुरुवात केली असून तुम्ही अजून गाढ झोपेत असाल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव दुसरे नाही. मीन राशीच्या जातकांनो, हा साक्षात महादेवाचा इशारा आहे. जर पौर्णिमेनंतरच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर रडाल. चंद्र आणि गुरुची ही युती तुमच्या आजूबाजूला काही गूढ संकेत निर्माण करत आहे. शांत वातावरणात अचानक जाणवणारी ती थंडगार लहरीची हालचाल ही केवळ भास नसून तुमच्या आयुष्यातील साचलेल्या दुःखाचा आणि शत्रूचा अंत होण्यापूर्वीची भयानक शांतता आहे. या 48 तासात तुमच्या घरात असं काही अघटित घडणार आहे की तुमचं अख्खं नशीब सोन्यासारखं चकाकेल. पण त्यासाठी तुम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या शत्रूंना वाटतंय की तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेऊन त्यांनी तुम्हाला संपवलंय, पण त्यांना काय माहिती, साक्षात महादेव आता त्यांच्या विनाशाची उलटी गिनती सुरू करत आहेत. पौर्णिमेच्या या प्रकाशात तुमच्या आयुष्यात असा एक गुप्त निरोप आणि महत्त्वाचे कागदपत्र येणार आहेत, जो मिळताच तुमच्या शत्रूचा थरकाप उडेल आणि तुमच्या हाती कुबेराचा खजिन्याची गुरुकिल्ली लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा, कारण अर्धवट माहिती घेऊन जाऊन या चक्रव्यूहात अडकला तर नशिबाचा हा चमत्कार तुमच्यासाठी शाप ठरू शकतो. मीन राशीच्या जातकांनो, पौर्णिमा संपताच तुमच्या वास्तूत आणि तुमच्या वैयक्तिक ऊर्जेमध्ये एक विलक्षण बदल जाणवायला सुरुवात होईल. जेव्हा नशीब पालटणार असतं, तेव्हा निसर्ग वातावरणात विशिष्ट कंपने निर्माण करतो. तुम्हाला अचानक असं वाटेल की घरात कोणीतरी नसतानाही तुमच्या खांद्यावर कोणीतरी अत्यंत विश्वासाने हात ठेवला आहे. पण घाबरू नका, हा कोणताही नकारात्मक संकेत नसून प्रत्यक्ष महादेवाची कृपा आणि पौर्णिमेची ती जागृत ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असल्याचे हे लक्षण आहे. मीन राशीच्या जातकांनो, आजवर ज्या संकटांना तुम्ही एकट्याने तोंड दिले, तिथे आता एक अदृश्य दैवी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तुमच्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी आता घडायला सुरुवात होतील. तुम्ही कदाचित एखाद्या कामासाठी बाहेर पडाल, पण ऐनवेळी काहीतरी असं घडेल की तुमचा मार्ग मार्ग बदलेल. लक्षात ठेवा, तो बदललेला मार्गच तुम्हाला अशा गुप्त ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुमच्या आयुष्यातील प्रगतीची गुप्त गुरुकिल्ली लपलेली आहे. मीन राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या घरातील वातावरण अचानक गूढ होईल. घरातील लहान मुले किंवा पाळीव प्राणी अचानक शांत होतील किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्याकडे एकटक पाहू लागतील. हे संकेत आहेत की तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित आणि मोठे घडणार आहे. ही शांतता कोणत्याही वादळापूर्वीची नसून तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा काळ कायमचा संपवून यशाचा सूर्य उगवण्यापूर्वीची ही नांदी आहे. या दैवी ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. मीन राशीच्या जातकांनो, आता तुमच्या संयमाची परीक्षा संपली असून अत्यंत भाग्योदयाचा काळ सुरू झाला आहे. या मोठ्या संधीची तुम्ही अनेक वर्षापासून चातकासारखी वाट पाहत होता. ती संधी आता एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात किंवा अचानक आलेल्या एका रहस्यमय फोन कॉलच्या माध्यमातून तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. पौर्णिमेनंतरचा हा युटर्न इतका वेगवान आणि अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. मीन राशीच्या जातकांनो, या 48 तासाच्या कालावधीत तुमच्या शत्रूचा असा काही थरकाप उडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजवर ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला, तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचली, त्यांच्यासाठी आता नियतीची उलटी गिनती सुरू झाली आहे. तुम्हाला त्याच्याशी वाद घालण्याची अजिबात गरज पडणार नाही. परिस्थितीचे चक्र असे काही फिरेल की तुमचे शत्रू स्वतःच विणलेल्या
जाळ्यात पाय अडकून पडतील. मीन राशीच्या जातकांनो, जशी जशी पौर्णिमेनंतरची रात्र गडद होत जाईल तसतसा तुमच्या विरोधकांचा जळफळाट शिगेला पोहोचेल. समाजात वाढणारा तुमचा मानसन्मान पाहून जे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते त्यांच्या मनात आता एक अनामिक भीती निर्माण होईल. त्यांना जाणीव होईल की आता त्यांच्या क्षुद्र ताकदीपेक्षा तुमचे नशीब हजारपटीने बलवान झाले आहे. तुमचा विजय हा त्यांच्या पराभवाचा सर्वात मोठा जिवंत पुरावा असणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, या कालचक्रात तुमच्या आयुष्यात अशा एका महत्त्वाच्या कागदपत्राचा प्रवेश होणार आहे जो तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल. हे कागदपत्र एखादे रखडलेले कागदपत्र असू शकते, जमिनीचा मोठा व्यवहार असू शकतो किंवा तुमच्या नोकरीतील पदोन्नतीचा आदेश असू शकतो. जेव्हा हे पत्र तुमच्या हातात येईल तेव्हा पहिल्या क्षणी आनंदापेक्षा तुमच्या छातीत एक विचित्र धडधड जाणवेल. जणू नियती तुम्हाला विचारत आहे, तू या अवाढव्य बदलासाठी खरोखर तयार आहेस का? मीन राशीच्या जातकांनो, या कागदपत्रासोबत एक अनामिक भीती सुद्धा जोडलेली असेल. तुम्हाला क्षणभर असा अनुभव येऊ शकतो की कोणीतरी तुमच्या यशावर वाईट नजर ठेवून आहे आणि ही संधी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एखादी तांत्रिक चूक तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकते, पण लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे भ्रमिष्ट क्षण असतील. ज्या पत्रावर प्रत्यक्ष महादेवाचा आशीर्वाद आहे ते तुमचं भाग्य लिहिल्याशिवाय राहणार नाही. मीन राशीच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला सावधगिरीचा एक फार मोठा धडा देऊन जाईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी कराल तेव्हा पूर्णपणे जागृत राहा. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय सोन्याच्या संधीला लोखंडात बदलू शकतो. या 2 दिवसात तुम्हाला एक असा निरोप मिळेल जो सुरुवातीला कडू वाटू शकतो, पण तोच निरोप तुमच्यासाठी भविष्यातील राजमार्गाचे दरवाजे उघडणारा ठरेल. या खेळाचा सूत्रधार खुद्द महादेव आहे, त्यामुळे घाबरू नका. मीन राशीच्या जातकांनो, पौर्णिमेच्या या ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात धनाचा असा काही चमत्कारिक योग सुरू होईल की तुमचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद अचानक जिवंत होतील. ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ धनयोग या काळात इतके सक्रिय होणार आहेत की हे धन तुमच्या नेहमीच्या कष्टापेक्षा एखाद्या अकल्पित आणि गुप्त मार्गाने तुमच्या दाराशी येईल. विसरलेली जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेचा रखडलेला निकाल अचानक तुमच्या बाजूने लागेल. मीन राशीच्या जातकांनो, जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल तेव्हा तुमच्या मनात एक अनामिक भीती सुद्धा निर्माण होऊ शकते. हे सर्व खरं तर आहे ना, पण ही भीती केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी असेल. हे आलेले धन केवळ चैनीसाठी खर्च न करता तुमच्या भविष्यातील साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी वापरा. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये जो आकडा दिसेल तो पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास हजारपटीने वाढलेला असेल. मीन राशीच्या जातकांनो, एक गोष्ट मात्र गाठीशी बांधून ठेवा, धन येताना सोबत जळक्या नजरा सुद्धा घेऊन येते. तुमच्या श्रीमंतीचा सुगावा लागताच काही स्वार्थी लोक मदतीचा बहाणा करून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. हीच तुमची खरी परीक्षा असेल. या काळात तुमच्या आर्थिक फायद्याची चर्चा चारचौघात करू नका, कारण गुप्तता हेच मीन राशीच्या या अफाट प्रगतीचे सर्वात मोठे गुपित आहे. मीन राशीच्या जातकांनो, या प्रवासाचा शेवट होताना तुम्हाला एक अंतिम आणि अत्यंत गुप्त उपाय करायचा आहे. मध्यरात्रीच्या एकांतात महादेवाचे मनापासून स्मरण करा आणि शांतपणे एका तुपाचा दिवा लावा. तुमच्या मनात असलेली सर्वात मोठी भीती त्या ज्योतीमध्ये अर्पण करा. हा उपाय करताना लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता हवी. तुम्ही कोणाशीही बोलू नका. जर तुम्ही हे यशस्वीपणे केले तर तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी कोणतीही ताकद शिल्लक राहणार नाही. मीन राशीच्या जातकांनो, महादेवाचा एक अमोघ उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करू शकतो. या काळात एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ओम नमः
शिवाय जप करत ते जल शिवपिंडीवर अर्पण करा. अर्पण केल्यानंतर महादेवाच्या चरणाला स्पर्श करून ते पाणी आपल्या कपाळाला लावा. हा छोटासा उपाय तुमच्या नशिबातील सर्व मोठे दोष दूर करून तुमच्यासाठी कुबेराचे दरवाजे उघडू शकतो. मीन राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे शांत राहून नियतीचा हा महाचमत्कार अनुभवण्याची. उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा तुम्ही एका नव्या सामर्थ्यासह जन्माला आलेले असाल. ज्यांनी तुम्हाला नाकारले होते तेच आता तुमच्या चरणाशी येऊन उभे राहतील. जर तुम्ही ईश्वरावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि या दैवी प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, कारण मीन राशीचा हा थरार तर फक्त सुरुवात आहे.